सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, भोली सी न्यारी सी अच्छी सी आई कोई परी, पालने में ऐसे ही झूलती रहे, खुशियों की बहारों में झूमती रहे, गाते मुस्कुराते संगीत की तरह, ये तो लगे रामा के गीत की तरह। बाबा बाबा मी पास झाले, बाबा मी पास झाले. अरे वाचायला आज आपली मुलगी एम.ए. झाली. अर्थातच खऱ्या अर्थाने हिच्या शिक्षणाविषयीची आपली जबाबदारी आता संपली. आता एक महत्त्वाचे कर्तव्य पार पाडायचे आहे, ते म्हणजे मला समजले तुला काय म्हणायचंय. तू तिच्या लग्नाविषयीच बोलते ना. मी तिच्या पाठीशी खंबीर उभा आहे. मुलीच्या लग्नाची काळजी मी नाही करणार तर कोण करणार. बघ ना किती वर्ष निघून गेली. एवढी वर्ष ती आपल्या घरात खेळतात, बागडतात, लहानशा मोठी होतात, काळजी घेतात, आई वडिलांना मदत करतात, घरच महरून टाकतात, एक दिवस पाकल्यासारख्या गड्ड्यातून उडून जातात. हो ना, आपली सोनं आता आपल्या गड्ड्यातून चिमणीसारखी उडून जाणार. म्हणतात ना, रत्नासारखी जपून ठेवलेली ज्याची होती त्यानंच नेली, आईची माया वायाला गेली. असो, आपल्या या शास्त्रीजींशी बोलणं झालं. त्यांनी आपल्या सोनूसाठी चांगले स्थळ आणलं. उद्या सकाळी आपल्या सोनूला पाहुणे पाहायला येणार आहे. मुलगा चांगला इंजिनियर आहे, मुलाचे वडील प्राध्यापक आहेत, मुलाची आई समाजसेविका आहे. शास्त्रीजी सांगत होते हुंडा नको, चांगली मुलगी पाहिजे. बाबा हे काय सांगते तुम्ही. माझं लग्न पहा, माझा रिझल्ट, मी वर्गात पहिली आले, मला अजून पुढे शिकायचं आहे, स्वतःच्या पायावर उभे राहायचे. बाबा मला लग्न नाही करायचे. तुझे मनाने पडते ग मला, पण सोनू बाळा तुझ्यासाठी खूप चांगले स्थळ आहे. शास्त्रीजी सांगत होते असं चांगलं स्थळ शोधून सापडणार नाही. असं स्थळ आहे बघ, तुला तुझ्या घरचे घरीच बसवणार नाही, तुला नोकरी करू देतील. ती खूप चांगली माणसं आहे. मग करशील ना उद्याची तयारी. ठीक आहे बाबा, जशी तुमची मर्जी. तुम्ही माझे वडील, तुम्ही माझं चांगलंच करा. या मंडळी बसा बसा. शास्त्रीजी तुम्ही पण बसा. सोनू बेटा चहा आण बरं. बसा खुर्च्यावर बसा, खुर्च्यावर बसा. काय विलास, आवडली का मुलगी. इकडे इकडे मग ठीक आहे, मुलगी पसंत आहे, करा मग लग्नाची तयारी. J Saura, J Saura. देण्या घेण्याचं नको का बोलायला. नाकापेक्षा नदी जड नको आम्हाला. एक मुलगा आहे, त्याचा माझ्या पानाही व्हायला उद्या नाव ठेवीन मला. अगं पण काय झालं तू ते सांग. तो काय सांगतो, त्याचा बाप कापणीवर करून सुद्धा माझ्याशी बोलला नाही. हा तर मुलगा काय विलास. सांग सांग आई, बोल बोल, तू म्हणशील तसं. लक्षात ठेव, शेवाळ्या चोरीच्या असल्या तरी त्याला
1 तोळ्याची अंगठी, 2 तोळ्याची साखळी आणि 40,000 रोख. मुलीच्या अंगावर 10 तोळे सोनं घातलं पाहिजे आणि मालापाल्याचा खर्च आणि जेवणापाण्याचा खर्च तुमचा. हे तुमचं सगळं खरं आहे, पण मी दुबळा माणूस, मुलगी हीच माझी दौलत. मी तुमच्या पाया पडतो, मी तुमच्या पाया पडतो, घ्या मला तुमच्या पदरात. आतृप माणसाने पाय पसरावे, दिन डबीत लोक लायकी नसणं आमची बरोबरी करता. असं करू नका, असं वाईट बोलू नका. बाईसाहेब, जसजसे माझ्याकडे तसतसे मी तुम्हाला देईन. असं करू नका, तुम्ही तिथे जन्मदाता आहात. असं बोलायला लाज वाटते नाही तुम्हाला? अरे हे देवा, मी पूर्वी जन्मी काय पाप केलं होतं? माझ्या पोटी 2-2 मुली दिल्यास मी एवढं काय पाप केलं होतं? त्या मुलीबरोबर थोडी लग्नासाठी धनदौलत दिली असती तर? बॉटल तुझ्या जागी एखादा मुलगा झाला असता तर आज मला आता सहन करावं लागलं नसता. सोडा सोडा मला तुम्ही, जा इथून. तुम्ही माझं आयुष्य बरबाद केलं तुम्ही. एवढा पैसा नाही, मी काय करू, मी काय करू? मला माफ करा, मला माफ करा. मी तुमच्या साठी काही करू शकलो नाही, काही करू शकलो नाही. मला माफ करा, मला माफ करा, मला माफ. मी औषध घेतलं, मला वाचव, खूप त्रास होतोय. अगं तू हे काय केलंस? राणी, आई बाबावर लक्ष ठेव. बाबा आता निवांत राहा. देवा